घंटागाडी आली पाहे घंटागाडी आली घर कचरा सांगती आपल्या सगळ्या घेऊन गेली नंबर प्लेटशिवाय सोलापूरच्या रस्त्यांवर कचरा वाहने. नमस्कार सोलापूरकर. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं नम्र विनंती. घराघरातील कचरा उचलण्याकरता सहकार्य करावे. आपला कचरा घंटा गाडीत टाकावा. आपलं सोलापूर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी सहकार्य करावं ही नम्र विनंती. महापालिकेचा घनकचरा कारभार धोक्यात. कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच. सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील गंभीर अनागोंदी पुन्हा एकदा उघडकीस आली असून शहरात कचरा उचलण्यासाठी वापरली जाणारी अनेक लहान डेम्पो वाहने अत्यंत जीर्ण अवस्थेत व नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शहराच्या विविध भागात सकाळपासून रात्रीपर्यंत ही घनकचरा वाहने नागरिकांच्या वर्दळीच्या रस्त्यांवरून बिनधास्तपणे फिरत आहेत. अनेक वाहनांची अवस्था इतकी खराब आहे की ब्रेक, लाईट, इंडिकेटर यांसारखी मूलभूत सुरक्षा साधनेही कार्यरत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अपघात झाला तर नोंद कशी होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नंबर प्लेट नसलेल्या वाहनांकडून अपघात किंवा घातपात झाल्यास संबंधित वाहनाची ओळख पटविणे अवघड होते. परिणामी पोलीस रजिस्ट्रेशन्स होत नाही. ही बाब कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे. एकीकडे सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कागदपत्रे, पीयूसी, हेल्मेट आदी कारणांवरून वाहतूक पोलीस कारवाई करतात, तर दुसरीकडे महापालिकेचीच वाहने नियम धाब्यावर बसवून फिरत असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या गंभीर परिस्थितीकडे महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक तसेच आमदारांचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेला हा प्रश्न असूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. सर्व घनकचरा वाहनांना तातडीने नंबर प्लेट व वैध कागदपत्रे तपासणे, जीर्ण व धोकादायक वाहने रस्त्यावरून त्वरित हटवावीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल सोलापूरकर नागरिक उपस्थित करत आहेत. ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया. कचरा सांगती आपल्या सगळ्या घेऊन गेली नमस्कार सोलापूरकर. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं नम्र विनंती. घराघरातील कचरा उचलण्याकरता सहकार्य करावे. आपला कचरा घंटा गाडीत टाकावा. आपलं सोलापूर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी सहकार्य करावं ही नम्र विनंती. हे बघा, सोलापूर महानगरपालिकेची कचेरीची गाडी आहे. मागे नंबर प्लेट नाही, काय नाही, आणि समोर पण नाही गाडीला. कुठल्या झोनची गाडी आहे? 7 नंबर झोन. या गाडीला समोर नंबर प्लेट नाही, हा कायद्याचे बाहेर आहे. आपण बघू शकता महानगरपालिकेचे अधिकारी निष्काळजीपणाने काम करतात. हे नंबर प्लेट नसलेली गाडी कसं काय चालवतात तुम्ही? नंबर प्लेट नसलेली गाडी कसं काय चालवतात? नंबर प्लेट कुठलंय ते मग तुम्ही सांगायचं नाही त्यांना? सांगितले. काय सांगितलं गॅरेजवाले? ये म्हणले त्यांनी रिपेरीला. असं नाही ना, कायदा कोणासोबत आहे? रिपेरीला ये म्हणले, गेलो जेव्हा गेले नंतर ये म्हणले त्यांनी. महानगरपालिकेची हे गाडी आहे. या गाडीला नंबर प्लेट नाही. आता कोणावर दंड करतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे बघू शकता, मी सोलापुरातील पाणी टाकीच्या जवळ आणि या रस्त्यावर ही गाडी पकडलेली आहे. कोण आहे अधिकारी? अधिकारी कोण आहे याच्या? ठेकेदार. हां, कोण आहे ठेकेदार? मानवी बघणारा. कुठं असतो तुम्ही? म्हणजे मानवी साहेब कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत ते गाड्या. कुठं असतं तुम्ही आता? बलिदान चौक. बलिदान चौकात. आता ही गाडी कुठं डेपो हे करणार तुम्ही? ही गाडी इथं 8 नंबर झोनला खाली होती ही गाडी. हां, मग कुणाचे अधिकार त्याच्यावर? झोन अधिकारीचे ना संबंध येतं ना त्याच्यावर?
मग तुम्ही सांगितलं नाही झोन अधिकारीला? सांगितलं की तुम्ही नेहमी या गाडीवर असतात का बदलतात नाही तुम्ही? नाही नाही. आज मी आज एक दिवस आहे. मग हे नंबर प्लेट नसल्याला तुम्ही तक्रार केली का? केली की तक्रार. नंबर प्लेट नाही, अपघात झाला तर कोण जबाबदार आहे? ज्या आता इन्शुरन्स वगैरे काय आहे की नाही हे पण आपल्याला पक्का नाही आहे त्यावर. नाही. मग तुम्ही काय करणार आता? तुम्ही तर कर्मचारी आहे, तुमचा काय संबंध नाही याच्यामध्ये. तुम्ही जे ठेकेदारांनी जे दिलेले तेच करणार तुम्ही. ठेकेदार म्हणा, सुपरवायझर म्हणा, जे आम्हाला म्हणेल ते गाडी काढ. आता ह्याच्या प्रमुख कोण आहे इथं बघणारा? नंबर प्लेट कोण लावतो? नंबर प्लेट कोण लावतो? हे नंबर इथं समीक्षामध्ये कुठं? समीक्षा अग्निशामन कोण आहे ते? ते म्हणजे महापालिकेचे सांगा की नाव सांगा की मी भेटतो त्याला जाऊन. नाव माहित नाही. पूर्ण गाड्या तिथं होते. तिथं होता का? हां, कोण आहे प्रमुख? सगळ्या झोनच्या गाड्या तिथं होते. ठीक आहे ठीक आहे. हे कर्मचारी आहे, यांचा काही संबंध नाही. ज्यांना ते गाडी दिलेलं आहे ते करतात. परंतु महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाने हे गाड्यांची व्यवस्था बघा कशी झालेली आहे. हे स्मार्ट सिटी, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर म्हणतात. हे ते नंबर आहे परंतु अर्धवट आहे. त्याच्यातली जर घटना घडली, मोठी घटना घडली तर या गाडीचे अपघात झाला, कोणी मेले, मरले किंवा नगरसेवक येऊन आडवा मेला तर याचा जबाबदार कोण? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.